नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर आज आहे शुक्रवार, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लेट बघायला भेटत असेल, पण ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला त्या दिवशी शुक्रवार होता। शुक्रवारी तारीख होती 23 मे आणि या दिवशी मम्मीचे 21 शुक्रवार कंप्लीट झाले होते। हा 23 मेचा 21वा शुक्रवार होता। या दिवशी 5 किंवा 7 मुलींना थोडीशी खीर किंवा गोड काही प्रसाद द्यायचा, त्यांना हळदी कुंकू लावायचं, असं संध्याकाळी करायचं होतं आम्हाला। आणि मम्मीचा उपवास होता, आज थोडंसं गोडाधोडाचं जेवण बनवायचं होतं उपवास सोडण्यासाठी। आणि शेवटचा पण आहे तर जर स्पेशल मम्मीनी पूजा मांडून घेतली, मम्मीला मी रांगोळी काढून दिली। आणि माझं कसं आहे, मला रांगोळी काढायला येते, पण ना जेव्हा नेमकं रांगोळी काढायची असते तेव्हा नेमकं आठवत नाही की काय आता काढू डिझाईन नेमकं। तर पूजा मांडून झाली, मम्मीने देवपूजा केली, सर्व काही झालं। संध्याकाळी वैभवलक्ष्मी व्रताची कथा वाचून घेतली मम्मीनी आणि मोबाईलवरती पण आम्ही लावली होती, खूप प्रसन्न वाटतं ना। मग त्यानंतर घेतली लापसी बनवायला। आता आम्हाला गव्हाची खीर बनवायची होती, गावाकडे नाही का खपली गव्हाची खीर बनवतात तशी, पण इथे खपली गहू भेटलेच नाहीत। लास्ट टाइम भेटले होते पण यावेळेस भेटलेच नाही। मग गव्हाचा रवा असतो ना, तो पॅकेटवाला आणला होता आम्ही, अर्धा किलो, म्हणजेच 1 किलो आणलेला, 2 पॅकेट आणलेले अर्धा किलोचे। पण मम्मीला म्हटलं अर्धा किलो पुरेसं होईल आणि तेवढं पुरेसं झालं, नशीब 1 किलो केली नाही। इथे मम्मीने पहिले तर तुपामध्ये काजू आणि बदाम भाजून घेतले। तुम्हाला हवं असेल तुम्ही चारोळ्या, त्यानंतर पिस्ता वगैरे पण भाजू शकता। पिस्ता काय आमच्यात नव्हते आणि चारोळ्या पण नव्हत्या, पण काजू बदाम अवेलेबल असतात घरामध्ये। आम्ही काजू बदाम क्रश करून ते भाजून घेतले तुपामध्ये आणि तूप जास्त तापलं होतं, मम्मीने टाकले आणि लगेच काढून घेतले। इथे मी वेलची सोलून खलबत्त्यामध्ये वाटून देणार होती मम्मीला पूड, कारण मिक्सरमध्ये वाटली जात नाही। असं थोडी मिक्सरचं भांडं भरून वेलची पूड करतो आपण, ते थोडेसे दाणे असतात ते मिक्सरमध्ये वाटलेच जात नाहीत आणि साखर टाकायची नव्हती आम्हाला, तर मी खलबत्त्यामध्ये मम्मीला वाटून दिलं ते। इथे मम्मीनी तुपामध्ये हा लापसीचा जो रवा भेटतो गव्हाचा तो टाकला। काही जण याला दलिया पण म्हणतात, पण तुम्ही ना जर लापशी बनवायला जर आणत असाल ना हा गव्हाचा रवा, तर पॅकेटवाला आणा, उघडा आणू नका, कारण हा धूत नाही ना आपण, त्यामुळे। इथे तुपामध्ये मम्मीनी छान याला परतून घेतलं बघा, याचा कलर चेंज होईपर्यंत बघा, पांढरे पांढरे गव्हाचे दाणे व्हायला लागलेत रवा। बाजूला पातेल्यामध्ये 3 पट पाणी ठेवलं होतं। जर हा 1 वाटी असेल रवा तर 3 वाट्या पाणी ठेवायचं आणि 1 वाटी गूळ टाकायचा। तर इथे पाणी उकळल्यावरती हा छान तुपामध्ये भाजलेला आपण गव्हाचा रवा होता तो टाकून घ्यायचा आणि पहिलं तर शिजवून घ्यायचं याला। वेलची पूड आपल्याला शेवटी टाकायची। यामध्ये नारळ पण टाकला आम्ही, ओला नारळ अर्धा काप करून टाकला, फाकड्या करून, आणि तो तेव्हा अवेलेबल नव्हता, पप्पांनी संध्याकाळी आणला, मग संध्याकाळी टाकला आम्ही। आता लापशी इथे पूर्णतः शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये मी गूळ टाकलाय, लो फ्लेमवरती शिजू द्यायचं झाकण ठेवून। 1 वाटी दलिया किंवा रवा असेल गव्हाचा तर 1 वाटी गूळ टाकायचा, 3 वाट्या पाणी टाकायचं, 3 पट पाणी टाकायचं त्याच्या। एकदम अचूक प्रमाण आहे, मी पण यूट्यूबला बघितलं होतं, मूड अँड फूड ताईंचा व्हिडिओ बघितलेला, तर तशी एकदम परफेक्ट झाली आमची ही लापशी। आता बघा हा गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागलाय। आता या स्टेजला आम्ही गॅस बंद केला, वरती झाकण ठेवलं आणि वाफलू दिली, मोकळी सुळसुळीत झाली ती बघा लापशी इथे। आणि असं हे जेवण केलं होतं उपवास सोडण्यासाठी। लापशी तयार होती, मुलींना हळदी कुंकू लावून एक पुस्तक दिलं वैभवलक्ष्मी व्रताचं फूल त्यावरती, आणि लापशी खायला दिली। असा मस्त असा बेत केला होता वैभवलक्ष्मीच्या व्रताचा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की